कलियुगामध्ये फक्त भगवंताच्या नामचिंतनानेच परमात्मा प्राप्त होतो. म्हणून नामापरते तत्व नाही. कलियुगा माझी करावी वगैरे 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 काही प्रमाण आहेत, काही क्षेपक मानली जातात, जे असेल तसं. त्या बृहन्नारद पुराणामध्ये आलं, हरेर नामैव 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 मम जीवनम कलौ नास्त्यैव 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 गतिरन्यथा. नारद महर्षींच्या मुखामध्ये हे शब्द आले. त्यांनी सांगितलं, हरेर नामैव 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 मम जीवनम. नारद महर्षी सांगतात, देवाचं नाम हेच माझं जीवन आहे, दुसरं नाही. का? कारण कलौ नास्त्यैव 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 गतिरन्यथा. कारण कलियुगामध्ये नामाशिवाय दुसरी गती नाही नाही नाही. बस भगवंताचं ना सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. बस भगवंताचं नामच फक्त सत्य आहे, अशी अनेक प्रमाण मी आपल्याला सांगितलं. आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्व मायामयम जगत सत्यम सत्यम पुनः सत्यम हरेर नामैव केवलम. कैवल्याष्टक जगद्गुरु शंकराचार्य बोलतात, निश्वासो नहि विश्वास कदा रुद्धो भविष्यति कीर्तनीय मतो बाल्यात हरेर नामैव केवलम. सगुरुस्स पिता चापि सा माता बांधवोपि सा शिक्षयेच्चेत सदा स्मर्तुम हरेर नामैव केवलम. बस नामाशिवाय दुसरं काही नाही.